अहो शिव पार्वती
नमन केल्याशिवाय शान नाही कोकणच्या मातीला, कोकणच्या मातीला. रसिक हो, नमन आमचा प्राण आहे, नमन आमचा प्राण आहे, म्हणून आम्हाला मान आहे, म्हणून आम्हाला मान आहे. नमनाला आपली आई म्हणा, नमनाला आपली आई म्हणा, करू नका तिची विडंबना, करू नका तिची विडंबना. अश्लील गाणी गाऊ नका, अश्लील गाणी गाऊ नका, रंगदेवतेला कलंक लावू नका. माझ्या कोकणच्या नेत्याला मनावर घ्या, माझ्या कोकणच्या नेत्याला मनावर घ्या आणि नमनाला राज दरबारी न्याय द्या, नमनाला राज दरबारी न्याय द्या. सूर्यकोटी निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड थोरे लंबोदरा साऱ्या विश्वाच्या पालनागारा. वक्रतुंड थोरे लंबोदरा साऱ्या विश्वाच्या पालनकारा. दीन दयाळा तो म्हातारा, दीन दयाळा तो म्हातारा. गोड लागली तुझ्या नामाची कुमारी धरावी विश्वांबरा. गोड लागली तुझ्या नामाची कुमारी धरावी विश्वांबरा.
आयुष्य कामार्थ सिद्धये
असलेली पारितोषिक पुढीलप्रमाणे सलमान वाकड्या यांचे समाज प्रबोधन करणारे संवाद आपणास पाहायला मिळणार आहेत. तत्पूर्वी कंस राजाची बहीण पुतना हिचा एक आध्यात्मिक भाग आपणासमोर आम्ही सादर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी कंस राजाच्या बंदीशाळेमध्ये देवकीला 6 बाळ कंस राजाने वध केला. देवकीचे 8वे बाळ मध्यरात्री बंदीशाळेत जन्माला आले. बंदीशाळेत द्वारपाल निद्रा अवस्थेत असताना वासुदेव देवकी आणि यशोदेच्या बाळाची अदलाबदल केली आणि कंस राजाचा कर्तबकाळ गोकुळामध्ये वाढू लागला. काही दिवसातच कंस राजाचा नंदाच्या घरी चमत्कार बाळाचा संशय येऊ लागला आणि त्याने आपल्या मानलेल्या बहिणीला अर्थात मायावी कुठला राक्षसीला त्या बाळाच्या वधासाठी पाठवले. परंतु कृष्णदेवाने त्या पुतण्याचा वध कशा प्रकारे केला हे दाखवण्याचा प्रयत्न माझे रसिक बाबा प्रेक्षक आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. सादर होतोय पुतणाचा वध, आध्यात्मिक पुतणाचा वध. महाराजांचा खून माझ्या वयाचा 20व्या वर्षी झाला. तेव्हापासून माझा माझी पाठची भांडे हिच्या नवीन नवीन होत्या थाटा माटा पडतात आणि त्यांची वाट दादून चालली होती. ढकलण्याचे काम सुद्धा मी करत होतो आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली आणि कंसाचा समुद्र देवीच्या पोटीत म्हणायला लागतो मला हात वळले. त्याच वेळेला देवकीची वेळ धरली आणि रथातून खाली घेतली. वासुदेव देवकी यांना बंदीशाळेत ठेवलं. देवकीच्या पोटी जन्माला आलेली 6 मुलांचा प्राण घेतला. 7वा वारंवार केला आणि अरे लक्षात माझी मानलेली बहीण पुटला हिचाच या ठिकाणी उपयोग करून त्यालाच कोकणात पाठवलेला पडा आणि त्या हरामखोराचा काय
राक्षसीचं रूप घेऊन गोकुळामध्ये प्रवेश करणार आहे. पुढचा राक्षसीचं रूप घेत असताना आपल्या स्तनातून विष प्रयोग करून मारण्याचा कट तो नवजात बालकाने अर्थात विष्णुधारी श्रीकृष्ण देवाने मोडी काढला आणि त्या स्तनातून पुढले रक्तप्रवाह वाचन करून शेवटी या पुढच्या राक्षसीचा वध झाला. हे आपल्यासमोर या ठिकाणी सादर होणार आहे. आणि कशासाठी आला तिथे? तो अमर होईल ते तिचे बाळ चांदरातीला रात राणीला कोंबड्याने गाव जागला त्या कोंबड्याने गाव जागला वाटेच्या पारी आरवला वाटेच्या पारी आरवला कोंबड्याने गाव जागला कोंबड्याने गाव जागला माझेच्या पारी आरवला माझेच्या
कोंबड्याने गाव जागला त्या कोंबड्याने गाव जागला Hare
मुंबईतली गळी काही नरदा मंडळी जातो त्यांचा बळी अगं आपणच म्हणजे जनता सर्वांनी मनावर घेतलं तर का नाही होणार. बरोबर आहे तुझं, पण आपण बोलतो या प्रेक्षक वर्गाचं काय? अगं प्रेक्षक वर्ग पण असणार ना आपल्यासोबत. अशा नारदांना भेटायला हो बोला आहात की ना. अगं बाई अगं थोडीशी लचक धरली बघ. आता काय झालं तुला लक्षायला? अगं आताच्या माणसाला लचकायला कोणतं कारण लागत नाही. आणि आता वय वर्ष होत नाही साठी त्याच्या आधीचे ते आदत काढी. आधीची माणसं कशी स्वतः शेती करून आपली उपजीविका भागवायची आणि आता काय वेगळंच बघ. का कोणाच ठाऊ पण परिस्थिती थोडीशी बदलते. लोक चुलीवरचं जेवण खायला पसंत करतायत. नाचणीच्या भाकरीसाठी लोक तरसतायत. आताची लोक नाचणी विकत घेतात, पहिल्यासारखी शेतीकडे लागले तर. आणि तर यामधील परिस्थिती तुमच्या लक्षात आली असेल. अगं हो पण याच्या पुढची वाट कोठून आली कशी. अगं मला तर मुलीच माहिती नाही बघ. अगं आता काय करायचं? आता काय ते ढेरड्या मावशीला बोलावं आहे ना. हो हो ए राधे मारकी मावशीला मारते बघ. मावशी अगे मावशी आली ग आली. वेळ झाला बाजारा आरोळी दिली मावशीला तयारी करून जगून दगून येते जोडीला बाजारा बोलवले गोड बोलीला तयारी करून जरून दलून येते जोडीला तयारी करून जरून दलून येते जोडीला बाजारा बोलावले गोड बोलीला बाजारा बोलावले गोड बोलीला Thank you.
आणि गोरस करून दे माठ गोरस बैला आणि गोरस करून दे माठ गोरस गंगा करून मोडील त्या साऱ्या माठाला गंगा करून मोडील त्या साऱ्या माठाला आरोळी दिले बावळा आरोळी दिले बावळा तयारी करून धरून हे जोडीला तयारी करून धरून हे जोडीला बोलावले गोड बोलला बोलावले गोड किती फास्ट वाजवतात ते. नमस्कार, बरं आहे ना? बरं ठीक आहे. आता यांच्याकडे बघते जरा. अगं बाय बाय, माझं पिल्लू, माझं सोनं. हे मुंगी एवढं गोड बोलून तुझ्या तोंडाला मुंगी यायची की तू एवढी कोण आलीस माझ्या तोंडाला मुंगी आणणारी? हे खेळले काय झालं तुला बरोबर करायला? काय खेळले? तुला म्हणूनच सांगते, तशी मी आहे अजून तर निघतात. तशी मी आहे अजून तर निघतात. माझं वय झालंय नाही अजून 60. परत जर बोललीस खेळली तर भाषात घालेन सगळं. अरे पोरीनो, काय ग मावशी अगं हे बाई, काय ग मावशी तुझी नद पडली का? तर पडू दे, सावकाश राव. एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं? अगं मावशी आम्ही पोरी हाट म्हणतो मथुरेच्या बाजारात चाललंय ग. असं आहे का? हो मावशी अगं मग जायचं ना? बरं ठीक आहे, जाते मी. मावशी सांग तुला म्हणून सांगते, जर माझ्यासोबत बाजाराला यायची असेल तर माझ्या सगळ्या गटी मागण्या करायला लागतील तुला. चालेल मावशी चालेल ना? आली ओटणीवर. अगं पोरीनो, काय ग मावशी बाजाराला जायचं खरं आहे का? हो ग मावशी मी जे नेसलंय ते दिसतंयच, पण घेतलंय काय? अगं माझ्या बिटुकले बाई, ते सांगितलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या माळाची मी आरोळी कशी बरं देऊ? बाई राधा, काय ग मावशी काय घेतलंय काय बाजाराला? अगं मावशी सांगते सांग सकाळी यमुने ती माठ भरले पाण्याने घ्या. आता यमुनेच्या तिला पाणीच मिळणार ना? अगं मावशी ऐकून तर घे पुढचं अजून पुढे आहे? हो मावशी बरं सांग. सांग सकाळी यमुने ती माठ भरले पाण्याने गडबड केली या बायाने गेली वासाडी माठ भरले बघ दयाने. म्हणजे तू दही आणलंय? हो ग मावशी हे जास्त पाणी नाही का टाकलंय? काय ग मावशी बरोबर हो माग. अगं हे किसून रे, काय का निर्णय? जल्ल मेरीचं नाव कोणी ठेवलं नाही तुला, मलाच काय कळत नाही. होते जरा मला बोलू दे. तुम्हाला म्हणून सांगते, आवाज येतोय ना? तिचं पहिलं लग्न झालंय, पण एवढी वात्रट आहे ना, म्हणून मी हिचं दुसरं लग्न करायला तयार आहे. आणि मुख्य कारण म्हणजे हिच्या कोणत्याच अटी नाही आहेत. तेराडे साहेब, आताच्या लग्नाच्या वेळी पोरींच्या काय अटी असतात माहितीच असेल तुम्हाला. पहिली अट, हो आजीबाई, पहिली अट या पोरींची डबडं आहे काय? बरोबर ना? म्हणजे सगळ्यात कसे नसतात काय हे काय. दुसरी अट दादासाहेब, अरे दुसरी अट काय माहितीये? कोणतीही म्हणजे दुसरी अट काय पोरींची? सांग 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 जरा थांब. मुलग्याला सरकारी नोकरी आहे का? तिसरी अट
मुलाचं मुंबईत स्वतःचं घर आहे का? बरोबर आहे ना? पण माझ्या या हिऱ्याच्या आता कोणत्या गटी नाहीत बरं. पण काय आहे ना हिरे, तुला म्हणून सांगते आणि तुम्हालाही सांगते, ही सगळी मोहमाया आहे, मोहमाया आहे. जर जोडीदार व्यवस्थित असेल तर संसार कसाही असो अगदी नीट होणारच, आमच्या सरकारांसारखा. बरोबर आहे ना? बाई, ऐका मावशी कशाला मला दिला? हा कशाला दिला नाही? काय घेतलेस काय बाजाराला? आया मी सांगू? मग काय आम्ही? अगं तूच सांग. हो सांगते रे. हा होता कोंबड्याची बाण तेव्हा आधी मला जाग. मागे उठते. अगं पुढचं एक तर. अजून पुढे हा? हो मग. बरं सांग. होता कोंबड्याची बाण तेव्हा आधी मला जाग. गोट्यात जाऊन पडली गाई वासरांची गाठ. उचललं मेलीच. आता गोठ्यात जाऊन गाडी वासरांची गाठ पडणार. अगं तुला पुढचं ऐकायचंय की नाही सांग. म्हणजे अजून पुढे आहे? हो मग. बरं सांग सांग. गोट्यात जाऊन पडली गाई वासरांची गाठ, म्हणूनच मी घेतलंय दुधाचे माठ. स्वतःच्याच गाईचं आहे ना? हो बरं हो माझं. अहो बाई, ही माझी नवीन मुलाई आहे, बिटुकलीच आहे. काय घेतलंय काय बाजाराला? हो हो. अगं बाई, तुझाच नव्हे, आम्हा सर्व गोपिकांचा प्रपंच त्याच्यावरच चालतो. हा हा सांग बघू. दुधाची विक्रीने प्रपंच चालतं आमचा नवा. मी आणलाय खावा. तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर सरळ जाईल नवा. तिला सरळच लाईन आवडते. बरं हो माझं. अगं बाय बाय. काय सुंदरा, काय गं मावशी, काय घेतलंयस काय बाजाराला? मावशी ऐकतात. हो हो. तू नेहमी करता करता झाली भांडणे खूप. मावशी ऐकून तर घे. तू नेहमी करता करता झाली भांडणे खूप. आता सगळ्यांनी बसा चूप आणि मी घेतलंय तू. बाई, तू घे बाई. तुपासारखं गं माझ्या बाईचं. हो माझं. शायनिंग मारते. गर्भ चाललंय बघ तिथं. तुला घेऊया तू बाजाराला. मावशी घेतलंच पाहिजे बघ. अरे चमेली, जरूर हिला काय पण म्हणा, चमेली म्हणा, दाबेली म्हणा, मोठेली म्हणा, अगदी हो देणारच. बाय बाय चमेली. नाही नाही, पण चमेली जरा चुकीचंच वाटतंय नाही का? चमेली चुकीचंच वाटतंय ना? दाबेली नाही, ती आहे माझी पुगेली. हो पुगेली बाई. काय घेतलंय काय बाजाराला? मी घेतलंय लोणी. लोणी? लोण्यासारखी हाय माझी गोडी. ऐक मावशी, चला तर मग. आता काय झालं? आता काय झालं म्हणजे आम्हा मुलींना विचारलं, तू काय घेतलं सांगितलं नाही बघ. अगं माझं काय मेलीचं? कशात काय आणि फाटक्यात काय? चला तर. अगं मावशी सांगितलं पाहिजे मग. एवढा पट्ट. अगं मावशी. आणि माझ्याशी? हो. बरं ठीक आहे, तुम्हाला म्हणून सांगा. तर बाजाराला जायचे आहे, वळणाची वाट. का मावशी? बाजाराला जायची आहे, वळणाची वाट. माझ्याकडे आहे ताक, आता तुरियाना शृंगार थाट. पण हा यमुनेचा घाट फार बरी अवघड आहे. मावशी आपण शृंगारी गीत गायलं तर घाट कधी संपेल हे कळणार सुद्धा नाही. मावशी चला तर मग. साज करुणी गालली, नार सजली शृंगारी.
जाऊया
गोकुळाचा मुरली वाला गोळा देवकी उदरीचा उज्जवनात वाढला गोळा देवकी उदरीचा उज्जवनात यशोदेचा मेला गोकुळाचा मुरली वाला. आत्ताच झालेल्या या गीतासाठी माझा सखा तो सुदामा वाला मोहन भिकाना मुरली वाजवून वना धुंद करतो पशुना.
आलो रे देवा आलो. देवबापाच्या चरणी साष्टांग नमस्कार. नसतो. देवबापा, एकाएकी बोलवण्याचे कारण कारण म्हणजे एकच आहे. आणि ते कोणते? मला सगळं एक शार्दूल सगळ्या नाटनाट करून दुसऱ्या नगरी जातात. त्या बजावणीचा आपल्या दुखूनच राहायला पाहिजे. ही कामगिरी तुम्हा दोघांवर सोपत आहे. देवबापा, एवढीच का कामगिरी? जाऊया आपण कुठे होणार? येतो मी. अरे बेटा, अरे सुदामा, देवबापाने कामगिरी केवढी सांगितली होती? अरे बाबा, कामगिरी सांगितली आणि पूर्ण ऐकली सुद्धा. ऐकलेस ना? परंतु मला काही झेपणार नाही बघ. तुला झेपणार नाही? छे. मी काय करू? मी काय म्हणतोस काय? अरे जातो बाबा. कामगिरी तर पार पाडलीच पाहिजे आपल्याला. तुम्ही काम करूया. आपल्या जोडीला जो बोबडे आहे ना, अरे त्याला तो कामगिरी करण्यास एकदम पटायचं आहे. पण येईल का? तो बाबा आला तर बघतो. हात मारून तर बघ. अरे बोबड्या रे बोबड्या. बाबा कुठे दिसत पण नाही. दिसत नाही, आवाज पण नाही, वरच्या डोंगरात पण नाही दिसत. बघतो हा. अरे बोबड्या रे बोबड्या. आता म्हणतोय आज अरे बापती. अरे बोला तांबू काय कुठे गेली आपली पाच येते. आपण तुला नाही आता काय आता म्हणतो का आलो आलो रे तुला. सोडीला
तुझी गाय अशी कशी गाय अशी कशी म्हणजे काय कशी म्हणजे अरे बाबा ह्या जीवाला किती पोरं झाली माहिती आहे काय? किती झाले एक वीस 22 श्वास घेतो या मी काय म्हणतो ह्याची पोरं वर्षाला वाढतो किती एवढी अरे माझ्या मुले हा मेरा शेवटचा दिवसा गरगरून नको जावसं केला नाही अरे माझं तोंड झालं केला त्याला कुठे असतो काय समजत मला मेल्यात ना तांबू कायशी ठेवला हातानं हातात कुठं मेल्यावर पटत एवढ्या काय अरे मी बारक्या वासराला वाटच्या रानात नेलं होतं चालायला. नेलं होतं बारक्या वासराला चालायला. करायला नेलं होतं ते. अरे पण एवढा टाइम का झाला पुढे जाता जाता मला एक कोल्हा दिसला. मला दिसला काय केलं काय बोला माझ्या हातात त्याची. बिस्की हा. कुणी देवाला जागवा द्यायला होती काय तुला बिस्की मी दगड उचलतोय. हा देसकीचं नाव धरतोय. तेव्हा आपली गाय आली मोठी आणि उडून टाकला कोल्ह्याला. मेल्याची बेचकी तरी घेऊन होती काय झालं आम्ही अजून पुढे गेलो. तेव्हा माझा दिसला अजून एक रावण. रावण दिसला आणि काय झालं काय फुलं रावण मला मारायला सुटला तिकडनं. तुला काय झालं फुलं मग तेव्हा आपल्या नंदीबाईला धावत आला आणि त्याला उडून टाकला. विचारा बोला ते जाऊ दे भरपूर काय झालं मला फलक थांबतो होतं काय हा फेकिया कोण तुझा मी काय म्हणतो तुम्ही काय करता नाही करताल नाही तिला जाऊ द्या आधी जाऊ दे तू काय घरी जा पटकन आणि सगळ्या झाला करायचं झाला काढून घे हे सुधारल्या त्याला काय वर बसव कोणती बस वर बसव हे आपल्या चिंता जाऊ दे जाऊ दे
काय सांगू का? तो बऱ्याच वर्षात कुंजवनात गेलो मग कुंजवनात काय तुला सांगू काय झालं काय? दोन दिवशी कुंजवनात मी जातो दोन दिवशी आपला एक आता बरोबर पक्का होता का? दादा आता डबल उडी मारली आता ऐकायचं नाही. याला सोडलं ना. आता बोलतोय डबल मुली कशाला वाढू मानतोय हा काय म्हणतोय तुला आम्ही कशासाठी बोलवलं नक्की आहे काय? कान भरपूर झाला कान कशाला बोलवलं सांगायला पाहिजे. कान लवकर सांगू बोल अरे आपल्या इथे आपल्या सुटकाचे वाढीस मध्ये वाढीस. काय म्हणतोच काय अरे काय सांगितली काय सांगितली थांब लवकर सांग किती सांगितली सोळा शस्त्र 108 गवळींचा मेला. दाखव गोटी मार. अरे बाबा त्याच्याकडे लक्ष देऊन ठेवले. दाखव. सोळा शस्त्र 108 गवळींचा मेला. हा? अरे तो थाटमाट करून बघून चाललाय. अरे बापरे, बंदराच्या नदीत चाललाय. त्या मथुरा नदीतलं दादा आपल्याच उपलत राहायला पाहिजे. असं म्हणतोय आपल्या गोकुळातलं दैवत आपल्याच उपलत राहिलं. बरोबर देव ही बाबाचं कामगिरी बरोबर आहे. आपल्याला पार पाडायची एक गोष्ट. असं म्हणतोय हा. दोघांनी हात कुठे समोरचा खात होता, पण त्या- आता कोणते आले आहे अरे बापरे केवढा त्यांना अडवायचं आपण. आता म्हणतोय लपून बघूया ए वाटती अरे लपून बघूया गाडीत लपून बघूया तो बघेल खेळणार आहे. रवी हसतो
पहिले तुझा वाघ. त्यांच्या भडक्यात जायचं त्यांच्या भडक्यात जायला तर ही काय खायला भेटते काय बघायची आता माझ्याकडे काय घेऊ मी अरे काय केलं काय माझ्याकडे काय घेऊ मी अरे मुलांना काय अरे मूर्खांनो तुम्हाला काही लाज लज्जा शरम आहे का अजिबात नाही अजिबात नाही अरे काय मी काय म्हणतो काय म्हणताय काय तू मला सांग तू आलीस अरे मी आली गोकुळातून जाणार मथुरेला अगं मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे अरे आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ ए मावशी, हा बोला बोला आता काय राणी दिलीप विंजले. राणीबाई नाव ऐका घेते ऐक ना तर अवघड शब्दांची कधीतरी आणि कुठेतरी होते विश्लेषा अवघड शब्दांची कधीतरी आणि कुठेतरी होते विश्लेषा आणि राणी ताई तुमच्यासारख्या रसिकांमुळे वाटते आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा. रोहित मांजरेकर यांचं नाव घ्यायचंय रोहित मांजरेकर तर चौफेरी वाड्याला 7 खांब चौफेरी वाड्याला 7 खांब दशरथाच्या पोटी जन्मले राम गेले 15 रुपये आणले 15 राम गेले 15 रुपये आणले 15 रुपयाची घेतली साडी गोळवीच मोडली घडी नेसली साडी जवळ केली मुंबई नगरी कमरेला किल्ल्या उघडलं दार काका आता पडले तर कमरेला किल्ल्या उघडलं दारा शेजारी भिंत शेजारी कपाटा शेजारी खाट काठ्यावर गादीवर उशीवर परातीत वाटे आणि वाटेत तुपासारखं रोहिल रावांचं रूपासारखा आम्हा दोघांचा जोडा दिसेल सदा बहारदार रूपासारखा आपल्या दोघांचा जोडा दिसेल सदा बहारदार पण रोहित राव तुमच्यासाठी काय मूड आहे माझ्या हृदयाचं दार. शशिकांत कसाचे आणि अमोल कसाचे. शशिकांत खसाचे अमोल कसाचे. त्याच्या आधी अजून एक नाव घ्यायचं मला अक्षय गोपाल. तर नंतर जेव्हा पोरी तेव्हा मावशी सजते बरोबर आहे ना मावशी. आता अशा तरुण पोरीने मेकअप लाली सगळं केल्यावर आपल्या म्हणजे आम्हा म्हाताऱ्या बायकांना पावडर तरी लावली पाहिजे की नाही. तर नंतर जेव्हा पोरी तेव्हा मावशी सजते आणि अक्षय राव नंतर भेटा तुमची बरोबर सर्विस. शशिकांत आणि कसाचे आणि अमोल कसाचे.
असू दे. तर साडी नेसली साडी नेसली नसताना कशाला नेसलीस साडी नेसली नसताना पदर घेतला साधा अमोलराव अन शशिकांतराव माझे सावळे श्रीकृष्ण आणि मी त्यांची गोरी गोरी राधा. तर नाव आहे का गाडी एवढी मोठी आहे सांभाळून घ्या ना बरं ठीक आहे. तर नाही नाही म्हणतात मध्ये चाल 21 नाही नाही म्हणतात मध्ये चाल 21 आमच्या मुंबई नगरीत आमचा कार्यक्रम झाला फिक्स. आली गाडी भरली गाडी जवळ गेली मुंबई गाडी आली तसे आम्ही सारे कलाकार हौशी बरोबर म्हणजे तसे आम्ही सारे कलाकार हौशी आणि आज नाव घेते या हौशेच्या दिवशी. तर अशा हौशेच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. अशा हौशेच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. आणि नाव काय बोलत प्रफुल्ल राव मी तुमची मांजर आणि तुम्ही माझे बोलणार. संदेश भिंगले संदेश आमकर याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं नाव घ्यायचं आहे मावशी. संदेश आमकर संदेश आमकर. बरं ठीक आहे. तर शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊंचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. जिजाऊ राजाराम राजांचे थोरवे आणि तारामचे गोडवे. घोरपडे बंधू थोरते अहो घोरपडे बंधू थोरते आणि धन्य ते हंबीरराव मोहिते. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी. तानाजीने ही लावली आपल्या प्राणांची बाजी आणि धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहबान. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहबान. आणि संदेश साहेब तुमच्यासारख्या रसिकांमुळे तुमच्यासारखे रसिक आहेत आम्हा कलाकारांचे प्रेरणा असतात. आम्हा कलाकारांचे तर भरत दिसले यांचं पूर्ण नाव घ्यायचंय. तर रोहितच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. रोहित सरांच्या बॅटवर बॉल टाकते वाकून आणि भरतराव तुमचं नाव घेते 1 2 3 4 गडी राहते. अरे तुमचं काम काय आहे ते? आमचं काम हो काम सुधारे सांग आपलं काम काय आहे ते सांग. तू आलीस कुठून? जाणार कुठून? अरे बाबांनो मी आले बोकळातून आणि जाणार मथुरेला. पहिले मथुरेचा रस्ता पण तू कोणता आहे? दुसऱ्या मार्गाने जाऊ. अगं बारा मार्गाचा आहे मार्गापूर्वी त्याच्या आम्ही श्रीकृष्ण देवाचे मी देवांचे सौंदर्य असा असा पण मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू? कसा ठेवायचं म्हणजे काय म्हणायचं आहे काय? अरे तुम्ही देवांचे सवंगडी आहात असा मी तुमच्यावर विश्वासच कसा ठेवू? अगं पण तुला माझा विश्वास आला काय? अरे बाबा दापोली तालुक्यातील कॉमेडी नामवंत युट्यूब चॅनल गाव करमली करामती यांच्याकडून 501 रुपये. कैलासवासी दादू किंजलकर व देवगा दाजी किंजल राजेंद्र मानिकर. अरे जरा थांबा ना मला त्या कोकणी कलावंतांचं नाव घ्यायचंय ना. कोकणी कलावंत मुंबई गेले का? बरं नाव आहे का? तर विठ्ठलाचा करते धावा विठ्ठलाचा करते धावा चंद्रभागेला चालतात नावा. आधी आळंदीला जावा तर सिंगापूरला जावा. तर ते आधी सिंगापूरला गेले बरं का. आधी सिंगापूरला गेले महादेवाचं दर्शन केले. दिवा लावायला नव्हतं तेल म्हणून घेतलं पाणी. अशीच असते करते घरातील कहाणी. अहो खूप शोधलं बरोबर हे छोट्या खूप शोधूनही कोठेच सापडलं नाही पत्र. म्हणून मी जवळ केलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात राहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात राहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि कोकणी कलामंच मुंबई तुमच्यासारख्या मंडळांमुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा. आम्हा कलाकारांना बाबांनो तुमच्याकडे काही कायदा आहे का? सांगतो देवा
म्हणून तुझी वाटाळी तुझा देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाटाळी वेदा तुला वंगडी आहे वेदा तुला वंगडी वेदा तुला वंगडी आहे वेदा तुला वंगडी तुझा देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाटाळी तुझा देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाटाळी वेदा तुला देवाने पण मांडला थोडी जाती आहे मोडायची तुझ्या देवाने पण मांडला थोडी जाती आहे मोडायची वेदा तुला वाजव कडी आहे वेदा तुला वाजव कडी वेदा तुला वाजव कडी आहे वेदा तुला वाजव कडी वेदा तुला वाजव कडी आहे वेदा तुला वाजव कडी वेदा तुला वाजव कडी आहे वेदा तुला वाजव कडी बोला बोला आमचा त्यांचा कायदा हो ऐकला तेव्हा सांभाळ हो काय रे का अय्या मला आता आमच्या काय जाणे तुला थोडा वेळ आमच्या खाली पाठवावं लागेल अरे एवढंच आहे ना बरं ठीक आहे अरे पोरी अगं तुमच्या पायऱ्याने कशाला चालू चालू पोरी माझ्या विश्वासी काय आहे रिक्षाखाली तू लवकर ये म्हणा. आलो लगेच आलो लवकर ये. ठीक आहे, ठीक आहे. काय बोबडे राव काय हाय कसं काय हाय सगळं बरोबर आहे ना पण आता तुमचं इथे काय आहे इथं काय नाही नावं ना तुमच्या पोरीचे गेले ना गेले मावते बरं मी काय म्हणते ते प्रशांतराव आहेत ना हा ते सारखं म्हणतायत माझं नाव घ्या तर घेऊ का एकच म्हणजे टाइम किती झाला का आता येतात पटकन घेते पटकन घेते घे लवकर घे कणकण कुंदरी मनमन माती उभारल्या व्यक्ती शितारले खाम कणकण कुंदरी मनमन माती उभारल्या व्यक्ती शितारले खाम नातेवाईंच्या पोटी जन्मात आले राम गेले शेतात नांदले आरडी राम गेले अरे वरडी नाही अर्डी असतात ते राम गेले शेतात नांदले अर्डीचं झालं करडीचं काढलं ते तुला कडे त्यात टाकले चिवडा आणि बुंदी प्रशांतराव लवकरच आपण लग्न करूया मग आपली ओळख होईल जुगलबंदी त्या खाल्ल्या लवलनी बसल्या बरोबर साऱ्या बसाय काय खाली अरे बाळा मला बसता येत नाही मला बसता येत नाही म्हणजे नाही बसाय काय का नाही मला काय अरे मला बसताच येत नाही बसताच येत नाही अरे अगं त्याला कर
नाही मधून रस्ता प्रतिबंध आहे दुसऱ्या मार्गाने जाऊ 12 मार्गाचा एक मार्ग करून तिथे श्रीकृष्ण भगवान उभे आहेत कृष्ण भगवान कसे नसतात मग राधे कसे असतात पायी पद्म मेथी जिरा मस्त कितीला व सोन्याचे विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात ते पण झाले खरे जेव्हा वैराच्या घोड्याने धुरला उचलला त्याला लोकांनी धुरला बांधून ठेवला आणि हा आठवतात मृत्यूमुख धारण केला आहे आपली ओळख सांगा ऐकतं राधे विठ्ठलराव नाव ऐका तर मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी 7 शृंगार करणी चालले आम्ही मथुरे बाजारी प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी आणि सदैव राहो दीपक साहेब सदैव राहो आमावरी तुमची कृपा दृष्टी सारी तुमची कृपा दृष्टी सारी
मुलीनो आता हे तर खरंच देव आहे यांना आपण शरण जाऊया देव हो आम्ही तुम्हाला शरण आले आहोत